नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व तसेच त्यांचे मौलिक विचार यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या असंख्य खळबळजनक घटनांनी परिपूर्ण असलेल्या जीवनाचे दर्शन त्यांच्या चित्रचरित्रात घडते. त्याची प्रस्तावना म्हणजे लिखित स्वरूपातले चरित्र नव्हे. यशवंतरावांच्या जीवनातील ठळक प्रसंगाची माहिती आणि विवेचन आहे. कराड तालुक्यातील देवराष्ट्रे या लहानशा गावात एका गरीब कुटुंबात जन्म. नंतर शालेय जीवनातच राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व कारावास. कष्टपूर्वक जीवन. देश स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हाच्या मुंबई प्रांतिक मंत्रिमंडळात संसदीय सचिव आणि नंतर द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, मग देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री इत्यादी नात्यांनी यशस्वी कारभार असा यशवंतरावांचा राजकीय प्रवास झाला. राज्य व देश यांच्या सरकारांपुढे ज्वलंत परिस्थिती उभी राहावी आणि ती शमवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडावी असे होत गेले. हे या 3 पदांपुरते मर्यादित राहिले नाही, तर बांगलादेशच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अवघड आर्थिक परिस्थितीतही अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आले. मुंबई राज्यातील 2 प्रमुख भाषिकांत विश्वास निर्माण करणे, सैन्यदल व उच्च अधिकारपस्त यांचे मनोधैर्य वाढवणे आणि संसदीय जीवनास निर्माण होत असलेला धोका निवारणे ही महत्त्वाची आणि कसोटी पाहणारी कामगिरी यशवंतरावांनी केली. अखिल भारतीय काँग्रेसचा मनपूर्वक स्वीकार अगदी तरुणपणीच केलेल्या यशवंतरावांनी पक्षनिष्ठेमुळे राजकीय व्यवहार दूषित केला नाही आणि एकांगीपणाही धारण केला नाही. 3 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात सहकारी म्हणून वावरलेल्या यशवंतरावांना राजकीय जीवनात अवघड परिस्थितीशी मुकाबला करावा लागला. अधिकारपदांवर असताना त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने कारभार केला. सहकार्याच्या माध्यमातून नवे जीवन फुलवण्याची ईर्ष्या व प्रयत्न होते. तसेच आर्थिक विकासाचा एकच मार्ग असल्याची दृष्टी नसल्यामुळे सरकारी, खाजगी आणि सहकारी उद्योगांचे स्वागत होत होते. विदेशांच्या विविध थरातील अधिकारपदस्थांचा सहवास, त्या देशातील लोकजीवनाची ओळख इत्यादींमुळे यशवंतरावांचे स्वदेशाचे प्रेम अधिक डोळस होत गेले. जे केले त्या पलीकडे जाण्याची त्यांना उमेद होती, पण परिस्थितीच्या मर्यादा नजरेआड झाल्या नव्हत्या. महाराष्ट्रात आधुनिक नेत्यांच्या मालिकेत यशवंतराव यांना खूप वरचे स्थान द्यावे लागेल. किंबहुना नेहरू युगातील मराठी नेत्यांमध्ये तेच अग्रगण्य होते. कोणी बुद्धीने ज्येष्ठ असतील, कोणी शक्तीने श्रेष्ठ असतील, परंतु शक्तियुक्ती ज्यांच्या ठायी एकत्र आहे आणि ज्यांनी या शक्तियुक्तीचा उपयोग कालिदासाने रघुवंशात सांगितल्याप्रमाणे परप्रयोजनासाठी केला असे यशवंतराव होत. म्हणून ते लोकनेते ठरले. बुद्धिवादी महाराष्ट्रात नेतृत्व करणे ही सोपी गोष्ट नाही. येथे सारेच मानदंड उंचावलेले. त्यामुळे महाराष्ट्राचे नेतृत्व ते करीत आहेत यातच त्यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची साक्ष मिळते. यशवंतरावांना संयुक्त महाराष्ट्र समितीचा व ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते, त्यामुळे स्वाभाविकच होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक किल्मेशांवर मात झाली. त्यात जातीय वरही झाली असे काही काळ भासले, परंतु काही जण कृष्णा व कोयनेत स्नान करूनही कोरडेच राहिले. या काळात महाराष्ट्रातील अनेक पुढारी फार जवळून पाहिले. दुरून डोंगर साजरे जवळ जाताच पोकळ ठरलेले होते. मात्र यशवंतरावांनी त्यावेळेतही माणुसकीच्या गहिरानाने सगळ्यांवर छाप पाडली. महाराष्ट्रातला हा माणूस एकत्र बांधून प्रगतीपथावर नेण्यास समर्थ आहे असे सगळ्यांना वाटले. महाराष्ट्राच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा त्यांचा फुटीरपणा. महाराष्ट्रीय मत्सरग्रस्त हे कलहाने म्हटले. याच्या बुडाशीही हा जातीय फुटीरपणाच कारणीभूत आहे. या फुटीरपणाच्या प्रवृत्तीनं सामाजिक सत्य शोधण्यासही जातीयतेने माखले. या प्रवृत्तीशी यशवंतरावांनी मुकाबला केला. एवढेच नव्हे तर आपल्या नेतृत्वाखाली साऱ्यांना न्याय देण्याचा सतत प्रयत्न करून महाराष्ट्रात एक संघ व एकात्म बनवण्यासाठी ते झटले. यशवंतरावांचे मोठेपण खरे त्यात आहे. आता आपण पाहूया यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार. 1. तख्त कोणा एका व्यक्तीचे नाही, कोणा एका धर्माचे नाही, कोणी एका वर्गाचे नाही. ते या देशातल्या 40-45 कोटी लोकांचे आहे
आणि त्याचे रक्षण करणे तुमचे आमचे कर्तव्य आहे. तुमचे आमचे ही तख्त जोपर्यंत चंद्र सूर्य उगवतील तोपर्यंत कायम राहतील, कारण ते आमच्या स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे प्रतीक आहे. अशा तऱ्हेचे देशभक्तीची भावना आपल्या मनात खुलली पाहिजे. 2. लोकशाही यंत्रणा तयार करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींनी राजकीय सत्तेवर कायद्याची आणि इतर बंधने घालून जी सत्ता समतोल करून ठेवली आहे, परंतु आर्थिक सत्ता ही राजकीय सत्तेपेक्षा अधिक शक्तिमान आहे. सत्ता हे शेवटी सर्वात मोठे सामर्थ्य आहे, मग ती सत्ता राजकीय असो किंवा आर्थिक असो. म्हणून सत्तेचे स्थान हे लोकांच्या कल्याणासाठी उभारलेली एक यंत्रणा आहे. ते एक मोठी जोखमीचे काम आहे. ही जाणीव सतत आपल्या मनात असली पाहिजे. यासाठी एकच मार्ग आहे आणि तो हा की आपले हे काम लोकशाहीच्या पद्धतीने चालले आहे की नाही याचे कठोर आत्मनिरीक्षण नित्य केले पाहिजे. 3. मतभेद केवळ मतभेदांसाठीच असू नये. तसे ते असले तर त्यांना वैयक्तिक वा पक्षीय हेवा दाव्याचे स्वरूप येते आणि त्याने कार्यहानी होते. विकास कार्याच्या द्वारे लोककल्याण साधावयाचे या ध्येयासंबंधी अर्थातच मतभेद असण्याचे कारण नाही. मार्गांसंबंधी मतभेद असू शकतील हे मी मान्य करतो, पण ते मतभेद लोकशाहीच्या मार्गाने सोडविले पाहिजेत. 4. आपल्याकडे निवडणुका आल्या की आपण जागे होतो. मग कोण कोण कार्यकर्ते आहे, कोणाकोणाच्या मनात बाशिंग बांधावयाचे आहे याचा शोध सुरू होतो. परंतु अशी परिस्थिती असणे उपयोगाचे नाही. ग्रामीण पद्धतीने सांगायचे झाले तर पहिलवान असा तयार असला पाहिजे की सांगेल तेव्हा तो कुस्तीला उभा राहिला पाहिजे. अगोदर करार करून आणि मग खुराक खाऊन अमक्या तमक्या तारखेला कुस्ती लढवतो असे म्हणणे ही कुस्ती नव्हे. बोलणे झाल्यावर अर्ध्या तासाच्या आत तो मैदानात आला पाहिजे आणि कुस्ती झाली पाहिजे. कोणाही कार्यकर्त्याने आंधळे असू नये. आंधळा दुनियेत हिंडू शकेल, पण आंधळ्यांच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही. 5. राज्ये ती चालतात जी राज्य चालवणाऱ्या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसं असतात त्यांच्या पुण्याने चालतात. ती माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात त्यांच्या सहाय्याने ती चालतात. 6. धर्म हा व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यातला संबंध आहे. हिंदू आपल्या मंदिरात परमेश्वराला आळवण्याचा प्रयत्न करतो, तर मुसलमान आपल्या मशिदीत अल्लाशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती आपल्या चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, तर शीख गुरुद्वारामध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो. परंतु हे सर्व संपल्यानंतर मंदिरातून, मशिदीतून, गुरुद्वारातून किंवा चर्चमधून जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही आणि ख्रिस्ती नाही. तो फक्त भारतीय आहे ही भावना आपल्या मनात रुजली पाहिजे. 7. अगदी साध्या प्रतीकाच्या भाषेत बोलायचे झाल्यास मला हिंदुस्थानचे हे चित्र दिसते आहे की रस्ता डोंगराळ आहे, वेळ उन्हातानाची आहे, जवळपास पाणी मिळेल याची खात्री नाही, साथीला माणसे असतील असा भरवसा नाही, परंतु खांद्यावर ही दोन्ही बोजे घेऊन वाटचाल ही केलीच पाहिजे. हिंदुस्थानाची जी सफर चालू आहे त्या सफरेतला आजचा मुक्काम आहे त्याचे हे चित्र आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.